छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, तोरणा जिंकला, राजगड बांधला, जावळीसारखा भक्कम प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि बघता बघता स्वराज्य वाढू लागलं होतं. पण या सगळ्यावर वरवंटा फिरवायला आलेला अफजल खान आज महाराजांच्या समोर उभा होता. महाराजांच्या मनात काय चाललं असेल? स्वराज्यात घातलेली धुमाकूळ, आई भवानीची केलेली विटंबना, पित्याचा अपमान की थोरल्या बंधूंचा बळी? अफजल्या महाराजांना म्हणतो, राजा बनने का ख्वाब छोड़ दो, मेरा हाथ पकड़ के अली आदिल शाह के पास चलो, उनकी माफी मांग लो, आप तो हमारे भतीजे जैसे हो, आओ हमारे गले लग जाओ. यावेळी अफजल खान अत्यंत सावध होता. त्याच्यावर आत्ता वार करण्याची वेळ नव्हती. तो गाफील असताना त्याच्यावर वार केला तर तो फायद्याचा. खानाने राजांना आलिंगन दिलं, जणू मैत्रीचं नाटक. पण पुढच्या क्षणात त्याने डाव्या कुशीत महाराजांची मान घट्ट दाबली. पण महाराज तयार होते, अंगावर चिलखत होतं आणि तो वार फुका गेला. क्षणात महाराज सावरले आणि वाघनखांचा वार केला. पोटामध्ये बिचवा खुपसला आणि तो पोटात खुपसलेला बिचवा पाठीपर्यंत रावला. त्या बिचवासोबत खानाचा कोथळाच बाहेर आला. खानाला काही कळेच ना, इतक्या कमी वेळात इतकं सगळं होतंय. शेवटी तो ओरडला. त्याची हाक ऐकताच खानाचा रेडा सय्यद बंडा धावत आला. त्याने हातातला दानपट्टा महाराजांच्या दिशेने उगारला आणि जीवा महालांनी महाराजांवर उगारलेला तो हात छाटून टाकला. महाराज गडावर पोचले, तोफा वाजवल्या, इशारा केला आणि रात्रभर जंगलात दबा देऊन बसलेला फौजा शत्रूवर चारही बाजूने तुटून पडल्या. मराठ्यांनी काही तासातच खानाच्या सेनेची खांडोळी उडवून टाकली. इतकं सगळं झाल्यावर खान कसा बसा आपल्या आतड्या सांभाळून पळून जात होता. पण संभाजी कावजींनी त्याचं मुंडकं मारून तो इथेच गाडला जाईल हे निश्चित केलं. ही फक्त मोहीम नव्हती, तर ही आदिलशाहीच्या 7 पिढ्यांना लक्षात राहील अशी चेतावणी होती की स्वराज्यावर आलेलं संकट कितीही मोठं असलं तरी त्याच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाही उभी राहणार. कारण हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.